नमस्कार. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज विजयादशमी आहे. विजयादशमीचा दिवस प्रकाशाचा दिवस आणि चिकित्सेचा दिवस. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. नवरात्रीनंतरचा हा 10वा दिवस समजला जातो. हा पूर्णत्वाचा दिवस आहे. हा धैर्य व आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. आज संपूर्ण भारतभर हा सण साजरा करण्यामागे काही कथा सांगितल्या गेल्या आहेत. त्या केवळ पौराणिक कथा नसून त्यातून एक संदेश सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सत्याचा, बुद्धीचा व स्त्री शक्तीचा नेहमी विजय हो असा एक संदेश तिथे दिला जातो. विक्ट्री ऑफ गुड ओव्हर इव्हिल. त्या कथा आता आपण पाहूया. दुर्गापूजन. दुर्गापूजन का करतात तर पूर्व भारत व बंगाल प्रांतात दुर्गा देवीचा महिषासुरावर विजय साजरा केला जातो. देवी ही 9 रात्र महिषासुराशी लढली आणि 10व्या दिवशी विजयी झाली. ही कथा प्रत्येक स्त्रीचे प्रतिबिंब आहे, जिने भीती, असंतुलन आणि अन्यायाचा सामना केला आहे. दुसरं आहे तर रावण दहन करतात. का करतात तर उत्तर भारतात रामाचा रावणावर विजय साजरा केला जातो. रावण म्हणजे काय तर अहंकार, राग, क्रोध व असंतुलन, इम्बॅलन्स. त्यावर रामाचा विजय हा धर्माचा विजय जाणला जातो. धर्म म्हणजे सरळतेने व उज्ज्वलतेने जीवनशैली व्यतीत करणे. तिसरं केलं जातं तर शस्त्रपूजा केली जाते. आज का तर महाभारतात अर्जुनाने जेव्हा वनवासानंतर 1 वर्ष अज्ञातवासानंतर आपली शस्त्रे पुन्हा घेतली, ती शमीच्या झाडावरून पुन्हा घेतली. हाच विजयादशमीचा दिवस. म्हणून ही कथा आपल्याला आत्मबल व तत्परतेचे प्रतीक आहे. चौथा आहे सरस्वती पूजन. आज सरस्वती पूजन का केले जाते तर केरळ सारख्या काही प्रांतात आज विद्यारंभ, विद्येला सुरुवात केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सरस्वतीचे पूजन करतात आणि म्हणून पाठीवर सरस्वतीचे चिन्ह काढले जाते. 5वं आहे आपटा. आपटा का देतात एकमेकांना आजच्या दिवशी तर याच्या मागची एक कथा आहे. वरतंतू नामक एक ऋषी होता. त्याचा एक शिष्य होता कैच नावाचा. तो आपली शिक्षा पूर्ण करतो आणि गुरुला गुरुदक्षिणा देण्याची इच्छा दाखवतो, पण गुरु त्याच्याकडून गुरुदक्षिणा घेण्यास नकार करतो. कैच ऐकतच नाही आणि मग कैचच्या हट्टापायी गुरु सांगतो की मी तुला 14 विद्या दिलेल्या आहेत, त्यामुळे तू प्रत्येक विद्येचा 1 लाख प्रमाणे 14 लाख मुद्रा दे. गुरुला वाटतं हा काय देणार आहे, पण मग जो कैच ऋषी असतो तो रघुराजाकडे जातो, रामाकडे जातो आणि सांगतो की मला असं एवढ्या मुद्रा हव्या. राजा त्यावेळेला मग इंद्रदेवाला प्रार्थना करतो की मला एवढ्या सोन्याच्या मुद्रा हव्यात. इंद्रदेव त्याला प्रसन्न होतो आणि एका झाडाची पाने, सगळ्या झाडाची पाने तो सोन्याची करतो. ते झाड म्हणजे आपटा. आपटाची पाने सोन्याची करतात. त्यातली 14 लाख मुद्रा घेऊन कैच हा शिष्य त्याच्या गुरुकडे जातो. गुरु सांगतो की नाही, तू हट्ट केलास म्हणून मी ते सांगितलं तुला. मग तो कैच त्याच मुद्रा परत आपट्याच्या झाडाखाली ठेवतो आणि पूर्ण लोकांना सांगतो की तुम्ही या मुद्रा घेऊन जा. म्हणूनच ही प्रथा पडली की सोनं लुटणं. आपटा हे समृद्धी व शुभेच्छेचे प्रतीक आहे, ज्याने यकृत, लिव्हरचे स्वास्थ्य सुधारते. जेव्हा तुम्ही आपट्याची पाने ह्या दिवशी एकमेकांना देतात तेव्हा आयुर्वेदाचे हे सोनं तुम्ही वाटताय आणि दुसऱ्याला आरोग्यात तुमचं चांगलं राहावं ह्याची अपेक्षा करताय. आयुर्वेद व चिकित्सा. या कथा ह्या फक्त परंपरा दर्शवणाऱ्या असून त्या आयुर्वेदाच्या मुळाशी जोडलेल्या आहेत. जसे दुर्गेचे युद्ध म्हणजे आमदोष, आमदोषाच्या विरुद्धची लढाई, शरीरातील सगळे टॉक्सिन बाहेर काढणे. रामाची यात्रा ही अग्नी, डायजेस्टिव्ह फायर सोबत जोडली गेलेली आहे. परत अर्जुनाचे शस्त्र परत घेणे म्हणजे ओजस पुन्हा प्रस्थापित करणे होय. त्याकरता आज आपण खालील औषधींचा उपयोग करू शकतो. अश्वगंधा स्थैर्य व शक्तीसाठी, गुडूची रोगप्रतिकारक शक्तीसाठी, शतावरी स्त्रियांच्या संतुलनासाठी. अगदी साधा हर्बल टी किंवा ऑइल मसाजने देखील आपण आपले आरोग्य पुन्हा प्रस्थापित करू शकतो. नवरात्रीनंतर उपवासात आलेला क्षीण घालून ऊर्जा प्रस्थापित करण्यासाठी काही योग खाली सांगत आहे. रसायन. अश्वगंधा किंवा शतावरी गरम दुधासोबत घेणे.
पाचनशक्ती वाढवण्यासाठी जिरे, धने याचा चहा करून पिणे, तिळतेलाचा अभ्यंग करणे, मासिक धर्म किंवा पाळीच्या काळात दशमूळ काढा घेणे, एखादी भीती किंवा असंतुलन कागदावर लिहून काढून एक दिवा लावावा आणि ते देवाला अर्पण करावे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीस मी संबोधित करू इच्छिते की तू एक देवी आहेस. तू इतरांना बरे करतेस, तू सत्याचे नेतृत्व करतेस, तू निराशजनांना जागृत करतेस. आजच्या या दसऱ्याच्या दिवशी तुला मी आठवण करून देत इच्छिते की तुझी शक्ती पवित्र आहे, तुझी चिकित्सा दैवी आहे, तुझा प्रवास विजयी आहे. प्रत्येक स्त्रीचा मार्ग विजयी हो आणि मन समाधानाने भरलेलं असे अशी मी इच्छा बाळगते. हॅपी दसरा.